युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। युनिट 24 न्यूजच्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव निर्माण झाला होता आणि आपले काही जे पर्यटक आहेत त्या ठिकाणी देखील शहीद झाले होते, त्यांच्यावर गोळीबार झाला होता। तरी देखील भारत सरकारने त्यांचे बहिष्कार टाकण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला, मात्र सगळ्या बाजूनी बहिष्कार टाकला जातो आहे। मात्र जी भारत पाकिस्तान मॅच आहे त्या मॅचवर मात्र बहिष्कार टाकताना दिसत नाही। नेमकं कारण काय आणि ह्या सगळ्या भारत पाकिस्तान मॅचकडे आपण कशा प्रकारे पाहताय? राष्ट्रप्रथम या म्हणण्यानुसार शिवसेना प्रथमतः देशाला मानतं। देश हा शिवसेनेसाठी सर्वस्व आहे। आम्ही घोषणा करत नाही, तर आम्ही ते आमच्या कृतीमधून अंमलात आणत असतो। 2 महिन्यापूर्वीच पहलगाममध्ये जो अतिरेक्यांनी भ्याड असा हल्ला सर्वसामान्य पर्यटकांवरती केला आणि त्याच्यामध्ये जवळपास 26 पर्यटक त्या ठिकाणी शहीद झाले, त्यांना मारलं गेलं। एक अतिशय 26 भगिनींचं कुंकू त्या ठिकाणी उजडलं गेलं, त्या विधवा झाल्या त्या ठिकाणी। आणि याचा बदला म्हणून मोदी सरकारने त्या ठिकाणी पाकिस्तानचा बदला घ्यायचा म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली पाकिस्तानवरती हल्ला केला। परंतु हा हल्ला झाल्यानंतर आपण पार कराचीपर्यंत गेलो होतो आतमध्ये, परंतु एकाएकी ट्रम्पच्या आदेशानंतर हे सगळं युद्ध जे चालू होतं ते एकाएकी थांबवलं गेलं आणि फक्त ऑपरेशन सिंदूर म्हणून त्या ठिकाणी गौरविण्यात आलं। मध्यंतरीच्या काळामध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना देखील ह्याच्यावरती प्रश्न विचारला तर ते म्हटले ऑपरेशन सिंदूर अजून चालू आहे। ऑपरेशन सिंदूर जर अजून चालू आहे, संपूर्ण देशभरामधून सर्वसामान्य स्तरामधून जर पाकिस्तानचा निषेध होत आहे, तर भारत पाकिस्तानचा हट्ट, मॅचचा हट्ट कशासाठी? सर्वप्रथम तुम्ही भारत पाकिस्तानवरती मॅचवरती बंदी घाला। पाकिस्तानबरोबर कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत, म्हणजे तुम्ही क्रिकेटचा सामनासुद्धा त्यांच्याबरोबर खेळायचा नाही आहे। या ठिकाणी काय जय शाह ICICचे प्रेसिडेंट आहेत म्हणून की काय तुम्ही असे सत्तर पक्षांचे काही पदाधिकारी त्याच्या संदर्भामध्ये आहेत म्हणून तुम्ही निर्णय घेता का? देशाच्या भावना काय ते बघून घ्या आणि ह्या देशाच्या भावनाच सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांनी काल सर्व जिल्हा प्रमुखांची, आमदार खासदारांची बैठक घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज माझा देश माझं कुंकू हे अभियान या ठिकाणी राबवतोय आपण। आणि हे जे जमा होणारं कुंकू आहे, भगिनींकडून जे कुंकू या ठिकाणी जमा होणार आहे ते कुंकू आम्ही या ठिकाणी पंतप्रधान कार्यालयाला शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी पाठवण्यात आहोत। तुम्ही देश भावना लक्षात घ्या, फक्त आपण जे बोलतो ते आपण आपल्या कृतीमध्ये त्या ठिकाणी उतरवलं गेलं पाहिजे, या मताचे आम्ही कार्यकर्ते आहोत। ज्यावेळेस वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी पाकिस्तानच्या विरोधात मॅच होऊ देणार नाही म्हटल्यानंतर बाळासाहेबांनी ती मॅच होऊच दिली नाही। परंतु भाजपचे काय पुढारी जावेद मियादाद ज्यावेळेस मातोश्रीवरती आले होते, त्यावेळेस जावेद मियादाद मातोश्रीवरती आल्यानंतर मातोश्रीवरती जावेद मियादाद एवढ्यासाठी आले होते, त्यावेळेस दिलीप वेंगसरकरांनी मध्यस्थी करून मातोश्रीवर आले होते। त्यावेळेस त्यांनी विनंती केली होती की साहेब आपण क्रिकेट प्रेमी आहात, परंतु आपण भारत पाकिस्तान मॅच सुरू व्हावी अशा प्रकारची विनंती करायला जावेद मियादाद त्या ठिकाणी आले होते। आणि आपली भारताची संस्कृती आहे, आपल्या घरी जर कोणी पाहुणा आला तर आपण त्याला चहा पाणी खाणं पिणं देत असतो। आणि यांनी जावेद मियादादला मातोश्रीवरती बिर्याणी खाऊ घातली म्हणून जो वावडे उठवण्याचं काम या भाजपच्या नेत्यांनी चालू आहे, तर त्यांनी त्याच्या आधीचा जो पार्श्वभूमी आहे ती समजून घ्यायची आहे। वेंगसरकर, दिलीप वेंगसरकर त्या ठिकाणी जावेद मियादादला घेऊन मातोश्रीवर आले। बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये कधीही पाकिस्तान बरोबर मॅच होऊन दिली नाही। वानखेडे स्टेडियम सारखं मुंबईतलं महत्वाचं असलेलं स्टेडियम त्या ठिकाणी शिवसैनिकांनी उखडून टाकलं होतं। आणि काल देखील ज्यावेळेस या आंदोलनाची घोषणा झाली, माझा देश माझं कुंकू या अभियानाची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण वानखेडे स्टेडियमला त्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त देण्यात आलेले। ही शिवसेनेची ताकद आहे। कुणाची ताकद आहे कुणाची ताकद नाहीये ह्याच्यापेक्षा राष्ट्रप्रथम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी घोषणा आहे राष्ट्रप्रथम, मग पक्ष, मग देश जे आहे ते पहिला देश, मग स्वतः, मग पक्ष, या प्रकारच्या भावनेतून आपण काम केलं पाहिजे। त्याच्यामुळं आज होणारी दुबईमध्ये आज जी भारत पाकिस्तान मॅच होतीये, ऑपरेशन सिंदूरच्या धर्तीवरती कसल्याही प्रकारचा खेळ, कसल्याही प्रकारचे संबंध आपण पाकिस्तानशी ठेवलं नाही पाहिजे म्हणून आज या मॅचला संपूर्ण महाराष्ट्रामधून शिवसेनेचा नव्हे तर जे सच्चे भारतीय ज्यांना पाकिस्तानला ज्यांचा विरोध आहे असे नागरिक आज मॅच सुद्धा या ठिकाणी पाहणार नाहीत। आणि जे मॅच पाहतील त्याचा आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। आणि आता या आंदोलनाच्या निमित्ताने
जे कुंकू या ठिकाणी जमा करतोय आम्ही, ते कुंकू लवकरच आम्ही पंतप्रधान कार्यालयाला या ठिकाणी पाठवणार आहोत. त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की तुम्ही देशवासियांची भावना लक्षात घ्या. आपल्या भारत देशामध्ये कुंकवाला किती महत्व आहे. हे कुंकू म्हणजे आपलं सौभाग्याचं प्रतीक म्हणून आपण कुंकाकडे पाहिलं जातं. आणि म्हणूनच मोदींनी मेरा देश मेरा सिंदूर, ज्या आपल्या भगिनी माता या ठिकाणी विधवा झाल्यात पहलगामच्या हल्ल्यामध्ये, त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणूयात आजचं जे आंदोलन करतोय आपण, ते माझा देश माझं कुंकू या आंदोलनाच्या पाठीमागची भावना आपण या ठिकाणी समजून घ्यावी. आणि या ठिकाणी मी भारत पाकिस्तान मॅच भरवणाऱ्या भारत सरकारचा, त्याच्यामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा आणि ती मॅच पाहणाऱ्यांचा सर्वांचा मी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जाहीर असा निषेध करतो. आवाज कुणाचा? पाकिस्तानच्या बैलाला. हिंदीमध्ये भारत आणि पाकिस्तान मॅचला विरोध होताना दिसतोय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या पक्षातील विरोध होताना दिसतोय. प्रमुख मागणी आपली की मॅच झाली पाहिजे की नाही, तुमच्या या संदर्भात आपण कशा प्रकारे आंदोलन करताय? या ठिकाणी आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जे आंदोलन करत आहे ते पाकिस्तानच्या लोकांनी जे आमचे 26 बांधव मराठी बांधव जे मारले आहेत आणि आमच्या ज्या महिलांचं सिंदूर जे पुसलेलं आहे ते सिंदूर पुसलं आहे, त्याच्याबद्दल हा आम्ही जाहीर निषेध शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करत आहे. आणि जी आजची मॅच खेळणार आहे पाकिस्तानसोबत ती खेळल्या जाऊ नये हे आमच्या महिला आघाडीच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने आणि संपूर्ण शिवसेनेच्या वतीने, उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आम्ही ह्या सामन्याचा निषेध करतो.